नमस्कार मित्रांनो, जय गणेश. तर आज आपल्या विरारमध्ये 3 असे पाठपूजन आहेत, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ते व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. चला. गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो, जय गणेश. सर्वप्रथम मला इकडे बोलवल्याबद्दल युवा मित्र मंडळाचे आणि नारंगी बायपाटला महाराजा तर सर्व मंडळाचे मी पहिला आभार मानतो. आणि आता त्यांच्या मंडळाची सुरुवात कशी झाली. युवा मित्र मंडळातील सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमचं जवळजवळ स्थापना 2016 रोजी झालेली आहे. आता हे 11वं वर्ष आहे आणि सर्व आमचे मंडळ जे आहे ते सर्व युवा आहेत आणि सर्वांची इच्छा होती की ही गणेशोत्सव जो आहे तो शेवटपर्यंत कसा चालवायचा याद्वारे आणि नवीन नवीन उपक्रम काय राबवायचे या दृष्टीने आता 11 वर्ष पूर्ण होत आहे. मग यावरती मध्ये आपल्याला काय बघायला मिळते आणि कसं केलं तुझं वाटेल. वर्षी नवीन म्हणजे आम्ही सगळ्या मुलांची इच्छा होती की ऑर्केस्ट्रा लावायचा. यावर्षी ऑर्केस्ट्रा लावून धूमधडाक्यात आम्ही गणपतीचं विसर्जन व आगमन या सगळ्या गोष्टी आम्ही धूमधडाक्यात करणार आहे. आणि दरवर्षी जसं बघत झाली आज 11 वर्ष 11 वर्ष आहे तर आम्ही जसं हर एक वर्ष वाढत गेलं तसं आम्ही हर एक उपक्रम वाढवत कार्यक्रम वाढवत चाललोय. आणि हे मंडळ आम्ही खूप वरती घेऊन जाऊ. युवा मित्र मंडळ युवा मुलांनी आणि एवढं. तर आता सर्वांना माहित पडलंच असेल यंदाचा गणेशोत्सव कसा असेल. तर सर्वांनी या आणि नारंगी बाबाचा मोठी दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोठी नारंगी गणपतीच्या राहायचा. धन्यवाद. आता आम्ही पहिलं पाठपूजन केलेलं आहे आणि आम्ही चाललो दुसऱ्या पाठपूजनाला. चला. कोणी काढलं रांगोळी. मस्त काढलंय.
पण आता आला काय? हा आता झालं. काय या? गणपती बाप्पा मंगल मूर्ती चिंतामणीचा मागे काय तेच सध्या काम सगळे विषय असतो त्याच्या हा एका सगळे ते गणपतीतले जे कार्यकर्ते ते म्हणजे नारीची त्याचा एकत्र करणं सामावून आणि एक सेम लेवल नंतर काम करत असेल तर ते मंडळ हे अध्यक्ष मंडळ कार्यक्रम सगळ्यांना लोकांना आवडतं तसंच करते सध्या त्या गडबडीत एखाद दिवशी नक्की भावेशला सांगतो गणपती वेळ काढून येतो मी भले आपल्याला त्या तिकडे म्हणजे आम्ही रात्री म्हणजे सकाळी 7:00 आरती असते महाराजाची काही त्याच्यानंतर 12ची आणि रात्री 9ची म्हणजे सगळी गडबड अशी आधी आमच्याकडे कसं असेल तर 2 वाजेपर्यंत रात्री 2 वाजेपर्यंत भाविक यायची होती. आता गेल्या 2 वर्षापासून भाविक कसे सकाळी 6 पर्यंत चालू असतात. आता 24 तासाचा टाइम पिरियड त्याच्यामध्ये आपल्या एरियातले जेवढे गणेशोत्सव मंडळ आहेत त्या सगळ्या गणेशोत्सव मंडळांना आग्रहाचं निमंत्रण पाहिजे. आग्रहाने त्यांच्याकडे दर्शनाला खूप चांगलं वाटते कारण की कसं आहे ना आपल्या एरियामध्ये स्टेशन बसते ते वीरचंदन सारखे जेवढे गणपती आहेत ते गणपती म्हणजे मिस लोकांना दर्शन घेण्यासाठी एका लाईनीसाठी भेटत नाही त्यासाठी त्या भाविकांना फार आवडतं आणि त्याच्यामुळे ते एक एक करत रात्री 2-3 वाजेपर्यंत आणि त्याच्यासाठी काय असते सगळ्यांना एकदम डेकोरेशन चांगलं आहे की ते बघणं गरजेचं असतं. कोण कोण एखाद्या नवस असतात त्याच्यासाठी असतात आणि कोण खरंच श्रद्धेने तर ती सगळी रात्रीची संध्याकाळी गर्दी टाळण्यासाठी कधी कधी संध्याकाळी किंवा रात्री असं पण आता असं झालं की सगळेच तो आपापल्यासारखा विचार करतो का रात्री आपण तशीच ती गर्दी कंटिन्युटी चालूच राहते. आता आम्हालाही बरं वाटते कारण की 12 महिन्यामध्ये आपण त्या 10 दिवसाची वाट बघतो त्या 10 दिवसाच्या वाट बघण्यामध्ये आपण ती मूर्ती एवढ्या श्रद्धेने आपण काम करत असतो आणि श्रद्धेचे मंडळ एकत्र येऊन ते उत्सव साजरा करतो त्याच्यामध्ये जे आपल्याला दर्शन घेतात आणि आम्हाला एक त्यांचा अनुभव सांगतात त्यावेळेला आम्हाला स्वतःला असं वाटते की अरे आपण जे 12 महिन्यामध्ये जे सांगतात बूस्ट एनर्जी असते की त्या दिवशी रिलीज बाबा आपण जे करतोय सगळ्या मंडळाचं खरंच चेंज झाले आणि भाविकांना एक चांगलं काहीतरी भाविकांना दर्शन मिळण्यासाठी आपण आणि चांगलं वाटतं सगळे आणि काय आहे ना मंडळ हा स्टार्ट करणं सर्वात सोपं असतं. मंडळ चालवणं हे फार मोठा टास्क आहे. त्याच्यामध्ये सगळं आर्थिक सगळ्यांकडे तर एक मंडळ आहेत तर त्यांच्याकडे फार पैसा आहे. जे आता जे एखादे उत्सव साजरा करतात सुरुवाती म्हणजे आपण एखादी पाठ पूजा असो किंवा मंडळाची पूजा असो ना म्हणजे कुठली अशी आपण मंडप बांधायची तेव्हापासून पैशाची तडजोड करावी लागते आणि ती तडजोड करण्यासाठी जेवढे कार्यकर्ते ते एकदम एकजुटीने ज्या वेळेला खिशात हात घालून काम करतात
त्यावेळेला तो वेगळा अनुभव सगळ्या कार्यकर्त्यांना असतो आणि तो अनुभव देवच त्यांच्याकडे देतो आणि त्यांना एक ताकद देवच देतो आणि ते काम होऊन जातं. आणि आजपर्यंत आम्ही पण अनुभवले गणपतीची स्थापना होईपर्यंत आणि गणपतीची मूर्ती तयार होईपर्यंत जे काम सुरुवात होते ना, तो पूर्ण विघ्न न येता ते सगळं काम फायनली आपल्याकडनं करून घेतो आणि त्याची सोय तो स्वतःहून करतो. आपण फक्त ते निमित्त ठरतो का आपल्याला देवाची पूजा करायची, मंडळ स्थापन करायचं, मंडळामध्ये चांगला बँड असो किंवा कार्यकर्त्यांची वेशभूषा असो, ती कशी करायची, काय करायची आपण विचार करतो, पण तो घडून घेतो आणि होऊन जाते. आणि आतापर्यंत आपल्या इकडला अनुभव असं झालेला आहे का आतापर्यंत असं कधी वाईट दुर्घटना झालेली नाही आपल्या मंडळात. आपले मिराज स्टेशन पासून त्याच्या असं कुठला अनुभव आहे आता मंडळाला 46 वर्ष, पण असं कधी वाईट दुर्घटना झाली नाही. देव करून कधी होऊ काय नाही. 10 दिवस काय वेगळीच मजा असते. म्हणजे 12 महिन्याचं ते 10 दिवस एनर्जी फुल असते आणि जसं विसर्जन होतं तर त्यानंतर कळते का रे आपण आता थकलेले आहेत असं आहे. पण चांगलं वाटतं. 15 ऑगस्टच्या शुभेच्छा तुम्हाला पण भेटू आपल्याला. तर काही आता मी आलेला आहे विराच्या चिंतनमध्ये आपल्या मंडळात आणि आपल्यासोबत जयदादा आहे, जितेश पण आहे. त्यांनाच आपण विचारूया यंदा काय असेल किती उत्साह आहे आता मंडळामध्ये. 11 तारखेला माहित पडेल. फुल मजा धमाल. नक्की नक्की नक्की. लाईक फॉलो शेअर करा. ओके. तर काही आता 2 पाठपूजन झाले आणि आता आम्ही चालले 3रा पाठपूजनाला. चला तिकडेच भेटूया. सोशल मीडिया नमस्कार मित्रांनो. तर काही सर्वांना आज मी आलेला आहे राजेनगर सांस्कृतिक केंद्र मंडळ या मंडळासाठी भेटायला. आता आपण त्यांनाच विचारूया त्यांना आर्जनगर स्वस्तिक मित्र मंडळ पहिला वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव करत आहोत आणि यावर्षी आमचं साजरा करणार आहोत. तर वेगळ्या प्रकारे म्हणजे नवीन पद्धतीने आम्ही करणार आहोत. यावर्षी आमच्या भौतिका सुद्धा केलेला आहे. भौतिकार आहेत येणार आहे. 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आरजे नाका आरजे सिगरेट मिरवणूक होणार आहे आमच्या बाप्पाचं. तरी सर्व गणेश भक्तांना मी हार्दिक स्वागत करू आणि आमच्या बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सामील ही अशी मला तुम्हाला माहिती असेल कधी आगमन आहे काय आहे तर सगळ्यांनी नक्की या. गणपती बाप्पा अंगाल मोठी. गणपती बाप्पा अंगाल मोठी. तर इकडे मला बोलायला आरजेनगर सांस्कृतिक मित्र मंडळ आणि सर्वांचे मी आभारी आहे. तर काही आजच्या दिवसातले तुम्हाला प्रीमियम पाठपूजन सोहळे झाले ते बघायला भेटलेच असतील. व्हिडिओ असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. गणपती बाप्पा.